कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला पटतं तुमचं, पण आपल्याशी चेष्टा केल्यावर वाईट वाटणारच ना। हो, वाईट वाटतं, पण काय की आपण असं रडत बसलो याचा अर्थ हाच झाला ना की आपण त्यांना जिंकवतोय, त्यांचं मोटिव्ह साध्य करण्यात आपण त्यांची मदत करतोय। लीला, मला तू जशी आहेस नॉर्मली लाईव्हली हॅपी, तशी लीला मला प्रचंड आवडते। एक अशी रडकी लीला मला नाही आवडत। That's like my girl. आता मला बरं वाटतंय, थँक्यू। आता मस्तपैकी फ्रेश हो and smile. हा बजर तुमच्यासाठीच वाजवलाय मी। तुम्ही आज जे काही केलंय हे मी तुमच्याकडनं कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं, आणि स्पेशली दुर्गा तुझ्याकडनं। पण एजे मला कुठलंही एक्सप्लेनेशन नकोय। And how dare you insult लीला? लीला माझी बायको आहे, तिचा इन्सल्ट म्हणजे माझाही इन्सल्ट आहे। तुम्ही फक्त तिचा इन्सल्ट नाही केलाय, तर तिने केलेल्या कष्टांचाही इन्सल्ट केलाय तुम्ही। आणि माझ्या समोर कोणाच्याही कष्टांचा इन्सल्ट झालेला मला सहन होणार नाही। I'm sorry एजे। एजे, पण आम्हाला लीलाईंना हर्ट करायचं नव्हतं। होय जे, म्हणजे चुकलं आमचं, प्लीज माफ करा आम्हाला। इज इट अ जोक? माफी आणि तुम्हाला? दॅट्स नॉट पॉसिबल। या चुकीची तुम्हाला फक्त शिक्षा मिळू शकते। पण एजे, लीला हे खोटं बोलले म्हणून आम्ही एजे, आम्हाला आमची चूक मान्य आहे। तुम्ही द्याल ती शिक्षा बघायला आम्ही तयार होतो। तुम्हाला शिक्षा मी नाही, लीला देणार आहे।
कारण की तुम्ही तिचे गुन्हेगार आहात. बायकोच्या प्रेमात वेडा झालाय हा. आता ही लीला दुर्गाला शिक्षा देणार. एजे, मला यांना काही शिक्षा वगैरे द्यायची नाही. शिक्षा दिल्यावर नात्यात तेढ येते आणि ह्या आपल्याच आहेत. त्यामुळे नको, शिक्षा वगैरे जाऊ दे प्लीज. आपली माणसं म्हणून दरवेळेला त्यांना आपण सोडून देऊ शकत नाही. आणि शिक्षेने नात्यात तेढ येत नाही तर माणूस सुधारतो. नात्यात जेवढं प्रेम महत्वाचं असतं तेवढंच आदरही महत्वाचा असतो. पण हे जे लीला, जे काही यांनी तुझ्या बरोबर केलं त्याच्यासाठी यांना माफी मिळू शकत नाही. त्यांच्यामुळे तुझा इतका अपमान झाला, त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. आता तू बोल की तुला यांना काय शिक्षा द्यायची. तिला आजपर्यंत तू यांच्या सगळ्या चुका अवॉइड केल्यात आणि प्रत्येक वेळी यांना माफ केलंस. पण त्या गोष्टीची यांना कधीच जाणीव झाली नाही आणि यांच्या वागण्याकडे बघून यांना ह्याची जाणीव होईल असं मला कधीच वाटत नाही. राईट फ्रॉम द बिगिनिंग तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीचा यांनी इन्सल्ट केला. यांच्या वागण्यामुळे इतरांना किती त्रास होतो हे यांना रिअलाइज व्हायला हवं. आणि म्हणून तू यांच्यासारखंच वागून यांना धडा शिकव. लीला, तुला माझी शपथ आहे. एजे, ह्या तिघी माझ्या ऍडवरनं माझी खिल्ली उडवत होत्या ना. मला ती ऍड शूट करताना किती पळावं लागलं होतं. त्यामुळे माझ्या कष्टांची ह्यांना जाणीव होईल अशीच शिक्षा मी यांना देईन. मला ती ऍड शूट करताना खूप चालावं लागलं होतं. त्यामुळे तुम्हाला आता पळायला लागणार. हा काय? आणि साधं सुद्धा नाही, टायगरच्या मागे पळावं लागणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.